निवडणूक कोणतीही असो, पंकजा मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा होणार हे निश्चित असतं। आता बीड लोकसभेसाठी देखील पंकजा मुंडेंना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे यंदा बीड लोकसभेची जागा मुंडे बहिणींपैकी कुणाच्या पदरात पडणार, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। पंकजाताईंचं राजकीय पुनर्वसन होणार। बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत। मुंडे भगिनींमध्ये कुणाला मिळणार संधी? आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे। पण बीडच्या लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत आल्यामुळे बीडच्या राजकारणामध्ये ट्विस्ट आलाय। खासदार प्रीतम मुंडेंऐवजी पंकजा मुंडेंना लोकसभेचं तिकीट देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे। दरम्यान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे यांनी कोणतंही वक्तव्य करणं टाळलेलं आहे। प्रीतमताईंचं मत जाणून घेणार आहोत, पंकजाताईंचंही घेणार आहोत। सर्व जेवढे आपले वरिष्ठ पदाधिकारी, अध्यक्ष असतील, महामंत्री असतील, सर्वांचं मत जाणून घेतल्यावर मग निर्णय होईल। निर्णय काही वरिष्ठांनी करायचा नाही आहे, निर्णय स्थानिक स्तरावरच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभेत कोणी उभं राहावं याचा निर्णय करायचा आहे। म्हणून तर एवढी कागद घेऊन आलो आहे की त्या कागदावर प्रत्येकाचं मत घ्यायचं आहे आणि मग निर्णय करायचा आहे। निर्णय जागा असता तर आज एवढ्या दूर अधिवेशन सोडून यायची आवश्यकताच पडली नसते। राष्ट्रवादी बरोबर युती झाल्यामुळे निसर्गतः माझा मतदारसंघावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। मी राज्याची नव्हे देशामध्ये स्टार प्रचारक राहिलेले, मी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान सर्वकडे प्रचार केलेला आहे। त्यामुळे माझ्या जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवार कोणी असो, स्टार प्रचारक आणि सर्व जबाबदारी ही माझी असणार आहे। राष्ट्रवादीची भविष्यामध्ये जी युती आहे त्यांचे प्रचारक कोण आहेत ते ठरवतील। भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे तर भारतीय जनता पार्टी जबाबदारी आमची असणार आहे सर्वतः। निवडणूक कोणतीही असो, पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा नेहमीच होत असते। पण पंकजा मुंडेंना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत गुंतवून राज्याच्या राजकारणापासून दूर ठेवलंय। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बंधू धनंजय मुंडेंकडून पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे या भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या वर्तुळातून बाहेर फेकल्या गेल्या। 2020 मध्ये पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवलं जाईल अशी चर्चा होती। पण ऐनवेळी भागवत कराड यांची राज्यसभेवर वर्णी लागल्यामुळे पंकजा मुंडे नाराज झाल्या होत्या। त्यानंतर जून 2022 मध्ये विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल अशी चर्चा होती। खुद्द पंकजा यांनीही आपण विधान परिषद लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं वक्तव्य करूनही पंकजांना विधान परिषदेची उमेदवारी मिळू शकली नव्हती। तर अलीकडे राज्यसभा निवडणुकीतही पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल अशी चर्चा होती, पण ऐनवेळी पंकजा मुंडेंना संधी मिळाली नाही। पंकजा मुंडे ह्या मुंडे परिवारावर भारतीय जनता पक्षाने खूप अन्याय केलेला आहे। भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने ह्या महाराष्ट्रातल्या जे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींचं योगदान भाजपाच्या वाढीसाठी जे होते ते सध्याच्या राज्यकर्त्यांना त्याचा विसर पडला आणि पंकजा मुंडेंना मागच्या काही वर्षापासून अडगळीत फेकून देण्यात आलं होतं। आता केवळ ते पक्ष निरीक्षकाच्या पदावर त्यांची बोलवण करणं हा खऱ्या अर्थाने स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचाच अपमान म्हटलं पाहिजे। अजित पवार गट महायुतीमध्ये आल्यामुळे धनंजय मुंडे लोकसभेसाठी मुंडे भगिनींना मदत करणार आहेत। त्यामुळे परळी विधानसभेलाही पंकजा मुंडेंना संधी मिळेल अशी शक्यता नाही। यावर रोहित पवारांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। धनंजय मुंडेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर कदाचित येत्या काळामध्ये त्यांचा मतदारसंघ सेफ व्हावा म्हणून आज पंकजाताई दिल्लीला गेलेलं जास्त उचित ठरू शकतं, म्हणून स्वतःचं हित मनामध्ये ठेवून बहिणीला ते मदत करत असतील। दुसरीकडे पंकजा मुंडेंच्या लोकसभा उमेदवारीच्या चर्चेवर केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी थेट हात जोडलेत। इन्फ्लेशन रेट कमी आहे, महागाई कंपॅरेटिव्हली कमी आहे आणि कंट्रोलमध्ये आहे।
भाजपाला कोणत्याही परिस्थितीमध्ये 400 पारचा आकडा गाठायचा आहे. त्यासाठी भाजपकडून शक्य त्या सर्व पर्यायांचा विचार केला जातोय. त्यामुळे बीड लोकसभेसाठी प्रीतम मुंडेंना संधी मिळेल की पुन्हा फक्त चर्चांचाच फड रगणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.